आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देश विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातले युवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकरित्या कणखर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नशामुक्त भारत अभियानाचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असं ते यावेळी म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यात सलग झालेल्या पावसाचा ओघ ओसरल्यानंतर आता पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याचे एकूण लागवडयोग्य क्षेत्र 7,35,000 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकरी प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख खरीप पिकांची पेरणी करत आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसंच महानैवेद्य सहभाग योजना यासाठी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. पूजांच्या अटी, शर्ती आणि अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी केलं आहे. नागपुरात टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आरोग्य शिबिरात 200हून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांची तपासणी, अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यानं शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमलवाडा, उज्ज्वलनगर येथील गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. युरोपियन पर्यटकांना घेऊन जाणारं एक विमान आज पेरू इथं कोसळून झालेल्या अपघातात 11 पर्यटक आणि 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इटली, स्पेन आणि जर्मनीमधल्या नागरिकांचा समावेश होता. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.